तर आज मी गिट आणि गिटहब विषय म्हणजे पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर आणि त्याचं पूर्ण प्रॅक्टिकल पण देत आहे. गिट आणि गिटहब हे दोन्ही पण वेगळे आहेत. गिट हे एक टूल आहे नाही का, म्हणजे ज्यावर आपण समजा जे काही गिटहब वरचे चेंजेस असतील का गिटहब वरचे जे काही ट्रॅक असतो ते सगळं करू शकतो. ते एक व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे गिट. आणि त्याचे फीचर्स आहेत, मल्टिपल डेव्हलपर्स त्याला कोलॅबरेट करू शकते ऍट द सेम टाइम आणि सेम प्रोजेक्टसाठी. आणि त्याच्या ब्रांचिंग असतील, मर्जिंग असतील, इनेबलिंग असते, एक्सपेरिमेंट म्हणजे विदाऊट एनी प्रॉब्लेम करू शकतात. ऍज अ ते एक रिमोट गेट म्हणजे काय, रिमोटली आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर सर गिट हवे काय आहे, एक सर्व्हर आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्व्हर आहे, जिथं आपण सर्व एक क्लाउड प्लॅटफॉर्म असल्यामुळे तिथं आपले सर्व प्रोजेक्ट वगैरे स्टोअर करून ठेवू शकतो. आणि त्याचा ऍक्सेस आपण ज्या जे गिटसाठी ऍक्सेस देऊ शकतो, आणि जेणेकरून वेगवेगळे डेव्हलपर्स त्यामध्ये येऊन चेंजेस करू शकतात. आणि जे काही चेंजेस वगैरे होतात तो एक कॉमिटच्या दृष्टिकोनातून आपण हिस्ट्रीमध्ये सगळं काही पाहू शकतो. त्याला मायक्रोसॉफ्ट हे ओन करतं. तर मी आता गिटहब जे माझं अकाउंट आहे त्यावर रिपॉझिटरी कशी क्रिएट करायची, त्यामध्ये जे काही फाईल्स वगैरे आहेत ते कसे ऍक्सेस करायचं ते सर्व सांगतो आता मी. हे सर्वांना दिसतंय का माझं पेज? हो यस. ओके. तर असं ते आपण ह्या पेज वरती आहेत. आता मला माझ्या म्हणजे मी आता गिटहब मध्ये कुठेही आलो असलो आणि जर मला माझ्या प्रोग्राम कडे जायचं असलं किंवा मला एखादी नवीन रिपॉझिटरी क्रिएट करायची असली, तर पहिले तर माझ्या आयकॉनवर जाणार आणि तिथं माझं प्रोफाईल असणार, त्या प्रोफाईलवर जाणार. त्याच्यानंतर रिपॉझिटरीज म्हणून ऑप्शन आहे, त्यावर मी रिपॉझिटरीवर क्लिक केल्यानंतर मला इथं राईट हँड साईडला न्यूज आयकन न्यूजचा आयकन म्हणजे हॅलो, आपण इथं तुम्ही आहे ना एक. हा. तुझं फक्त पीपीटी. हॅलो, हॅलो. कोणत्या तुम्ही पेजवर आहे आता? फक्त पीपीटीचं पेज दिसतंय. यस. आता फक्त पीपीटी पेज दिसतंय पेज फक्त, दिसतंय का? हो यस. गिटअप दिसत ओके. नाही. एंटायर स्क्रीन आहे कर ना, एंटायर. ठीक आहे. आता दिसतंय का? हो यस. सर आता पण मी पेज मध्ये चेंजेस केले दिसत आहेत का ते तुम्हाला? सर. या यस, आय कॅन सी नाव युअर. ओके सर, म्हणजे मी पेज मध्ये जे चेंजेस करतोय ते दिसत आहेत का तुम्हाला आता? हो यस, म्हणजे तो रेपॉझिटरी क्रिएट करतो ते दिसतंय. सर माझं हे ना रिपॉझिटरीचं पेज आहे, आणि याचं मी एक युजर नेम घेतलेला आहे, त्याने मी रिपॉझिटरी क्रिएट करून घेतलेली आहे. आणि आता रिपॉझिटरीला नाव देतोय, एक सपोज मी नाव देतोय VMV डेमो. VMV डेमो नावाची एक रिपॉझिटरी क्रिएट केली. इथं मी काही पण सपोज डिस्क्रिप्शन देऊ शकतो. तिथं नाही दिलं तरी जमतं, पण जे समजा आपण काही प्रोजेक्ट बनवतोय त्याच्याविषयी आपण तिथं काही पण डिस्क्रिप्शन देऊ शकतो. त्याच्यानंतर एक ऍड रीडमी ही फाईल दिसते आपल्याला. ऍड रीडमी मध्ये आपण ऑन केली की आपण जे काही रिपॉझिटरी क्रिएट केली त्या रिपॉझिटरीचं जे काही इंट्रोडक्शन असेल किंवा एक कोडची समरी असेल किंवा कोड असेल, हा पूर्ण आपण ते देऊ शकतो, जेणेकरून एखाद्याने जे आपलं गिट म्हणजे आपल्या अकाउंटवर आल्यानंतर त्याला कळेल बुवा हे नेमकं काय आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं डिरेक्टली क्रिएट रिपॉझिटरी हे करू शकतो. ओके. आता आपण इथं एक VMV डेमो नावाची एक रिपॉझिटरी क्रिएट केली आहे, त्यात आपल्याला दिसतंय आता readme.md ही फाईल क्रिएट केलेली आपल्याला दिसतीये पूर्णपणे. आता यामध्येच आपण readme ची फाईल आहे त्यामध्ये आपण चेंजेस पण करू शकतो. इथं एडिटचं जे ऑप्शन आहे सर, दिसतंय एडिटचं ऑप्शन वगैरे? हो यस. ओके. एडिटच्या ऑप्शनवर जाऊन आपण सपोज चेंजेस करू शकतो. सपोज मी टाकलं हॅलो सर, मी समजा तिथं टाईप केलं दिस इज माय फर्स्ट डेमो.
मी इथं टाकला दिस इज माय फर्स्ट डेमो आणि त्याच्यानंतर मी याला काय केलं, कॉमिट चेंजेस. मग इथं काय येईल, कॉमिट मेसेज मध्ये अपडेट करू का, म्हणजे मी ते आपल्याला एक प्रकारची हे मागतंय नाही का, आणि डिफॉल्टली डिरेक्टली मेन ब्रांचवर सपोज एक. ओके, मग तिथं आपल्याला ते परमिशन मागतंय, कॉमिट चेंजेस करू का. ओके, आपण म्हणतो त्याला कॉमिट चेंजेस. हे बघा सर, आपल्याला इथे चेंजेस झाले आणि चेंजेस झाल्याच्या नंतर आपल्या इथे सर्व. एक मिनिट सर, माझं थोडासा इश्यू येतो इथं. ओके, इथं आपल्याला कॉमिट चेंजेस हे पूर्णपणे दिसलेत. त्याच्यानंतर आपण परत एकदा जर त्यामध्ये बघितलं, ओके, आपण जर समजा व्हीएमव्ही डेमो, एक मिनिट सर, व्हीएमव्ही डेमो वर गेलो परत, आणि परत एकदा जर समजा जी रीडमी फाईल आहे, आपण त्यामध्ये आपण सपोज चेंजेस केले, तर सुमित ओके, आपण परत ते चेंजेस एक कॉमिट केले. आता सर हे बघा, आपण हे जे काही चेंजेस केले, आपल्याला ते सपोज खाली आले पाहिजे होते ना नेक्स्ट लाईनला, बट ते आले आपल्या सेम लाईनला. जर आपल्याला समजा ते खाली पाहिजे नसले, तर मग आपण इथे परत व्हीएमव्ही डेमो वर जाऊन, आपल्याला जर बेसिक HTML येत असेल किंवा बेसिक HTML चे टॅग्स येत असतील, तर आपण फक्त इथे सिम्पली एक BR टॅगचा यूज करून ते एका खाली एक घेऊ शकतो. कॉमिट हे बघा सर, इथं शो होतंय आता चेंजेस इथं कॉमिट झालेत. त्याच्यानंतर सर आपण जे काही क्रिएट केलंय, त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व गिटवर ऑपरेट करून आपल्याला ही सगळी जी काही फाईल आहे आपल्याला तिकडे घ्यायची. यासाठी आपण जे काय आपण गिट बॅश म्हणून एक ऍप इन्स्टॉल केलेलं आहे, किंवा गिट बॅश हे इन्स्टॉल केलेलं आहे आपण, त्याच्याहून सगळं काही तिकडे घेऊ शकतो आपण. यासाठी गिट बॅशला जे काय आपलं अकाउंट आहे ते तिकडे कनेक्ट होण्यासाठी आपण करतोय गिट ग्लोबल. एक मिनिट, म्हणजे काय जे काय गिट आहे ना आपलं, ते काय आपण सेटिंग अप करण्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओचा पण यूज करू शकतो. विंडो मध्ये गिट बॅश आणि मॅक मध्ये टर्मिनल, या प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपलं तिकडलं नेम असेल किंवा युजर नेम असेल आणि ईमेल आयडी असेल, आपल्याला ते इकडे ऍक्सेस करून घ्यायला लागेल. मग आता समजा गिट गिट कॉन्फिग आपलं हे जे काय आपल्या आपलं म्हणजे जे हॅलो काही हॅलो, प्रोफाईल. दिसत नाही तुझं टर्मिनल वगैरे उघडायची काही शोकेस करतोय ना, ते हा, ब्राउझर दिसतंय. एकदा स्क्रीन स्टॉप करून एंटायर स्क्रीन शेअर करायचं. ओके ठीक आहे सर. तर पर्टिक्युलरली मी जे काय ऍक्टिव्हिटी करतो ह्या स्क्रीनवरून, सपोज त्या स्क्रीनवर जातोय तर ते दिसत नाही का. हो, स्विच करतो ते दिसत नाही. एक्झिस्टिंग स्विच करतो, स्क्रीन मग त्यासाठी काय करायला लागेल, इथं कोणतं ऑप्शन आहे. त्या ठिकाणी एंटायर स्क्रीन ऑप्शन दिसेल तुला. होल स्क्रीन तुझ्या स्क्रीनवर जे काही ते स्विच करशील ते शोकेस कर. ठीक आहे सर, एक मिनिट. या, ठीक आहे. एक मिनिट सर, मला इथे एंटायर स्क्रीनचं ऑप्शन दिसत नाही ना, मग मी ते केलं असतं. मग मी काय स्विच करतो ठीक आहे, स्क्रीन त्यावेळेस तुम्हाला ते दिसत नाही. एंटायर स्क्रीनचं ऑप्शन आता ठीक आहे, चालेल. तो असं शेअर कर, दिसतंय आता सध्या टर्मिनल. ठीक आहे सर.
आता माझं जे प्रोफाईल म्हणजे जे माझ्या प्रोफाईलला नाव आहे ते मी इथं गिट कॉन्फिग करतोय, जेणेकरून आपलं जे काय फाईल आपल्याला ऍड करायच्यात किंवा सपोज आपल्याला जे काही फाईल ऍड करायच्यात ते आपण इकडे घेऊ शकतो. पहिले तर आपण काय चेक करणार, गिट आपण जे इन्स्टॉल केलंय ते आहे की नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक कमांड आहे, गिट व्हर्जन चेक करायला लागणार आपल्याला. गिट हायफन हायफन ओके सर, गिट हे प्रॉपरली आपलं इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळं गिट व्हर्जन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपली जी काय कमांड आहे कॉन्फिगची. ओके सर, हे दिसतंय का माझं म्हणजे जे काही प्रोफाईल नेम आहे हो ती. येस. ओके, आपण जे काही प्रोफाईल नेम आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो मेल आहे आपला तो ऑलरेडी मेन्शन तो एक हे करून घेतलेला आहे. आता आपल्याला जे काय आपली जी फाईल आहे गिट डेमो नावची ती क्लिअर ती हे करण्यासाठी पण आपण आधी चेक करून घेऊ त्यामध्ये लिस्ट काय काय आहे ऑलरेडी. ओके, एवढं म्हणजे इतक्या प्रकारचे जे काय डेटा आहे आता सध्या आपल्या तो ह्याच्यात आहे गिटहब, म्हणजे गिटहब जे काय आपण क्रिएट केले त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर सर मला आहे ना एक मिनिट, फाईल आहेत ना व्हीएस कोड वर केलं चालेल ना सर? याच्यानंतर तिथे आपण फाईल ऍड करू शकतो हो हो आणि चालतं. शो करू शकतो. तर दिसतंय सगळ्यांना आता? हो येस. ओके. तर मग याच्यामध्ये ना हे मी व्हीएस कोडचं पेज आहे हे ओपन केलेलं आहे. यामध्ये आपण इथं आहे ना वरच्या साईडला टर्मिनलचं एक ऑप्शन असतं, टर्मिनलचं ऑप्शन असतं. ते टर्मिनलचं ऑप्शन त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे आणि आपण इथं एक आहे ना फाईल घेतलेली आहे. व्हीएस कोड मध्ये एक फाईल ओपन केली गिट अँड गिटहब नावाची. आता आपण त्यामध्ये काय करतोय, आपण तिकडं हे सगळं केलंय, कनेक्शन केले. आता आपल्याला काय करायचंय, गिट क्लोन नावाची एक कमांड आहे, जेणेकरून आपण जो गिट हबरचा जो आपला काही प्रोग्राम आहे किंवा काय असेल तो इकडे आपण हे करतोय, कॉपी लिंक थ्रू आपण इकडे जॉईन करतोय. सुमित आवाज येत नाही रे. हॅलो. एक मिनिट मी एक मिनिट फाईल घेतोय तिकडे, एक मिनिट. हे पेज दिसतंय सर तुम्हाला? मी लिंक शेअर करायसाठी हे घेतलेलं, स्विच केलंय. नाही व्हीएस दिसतोय बघतो. ओके ठीक आहे. मी ना कोड मधनं लिंक घेतलेली आहे आणि इथं पेस्ट केलेली आहे. हो ठीक आहे ठीक आहे, तर टाकू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. ठीक आहे सर. ओके. तर इथं मी त्याच्यानंतर जे काही क्लोन होतं आपलं ते केलेलं आहे आणि गिटहब मध्ये तिकडचे कनेक्शन आपण घेतलेले आहे. तर इथं आपण बघू शकतो जे काही आपण तिकडं व्ही नावाची फाईल क्रिएट केली तिथं आपल्याला दिसते आणि त्यामध्ये आपण रेडमी नावाच्या फाईलला एडिट केलं ते पण इथं तुम्हाला दिसतंय की जे आपण चेंजेस केले तिथं. ओके. तर मग आता आपण सपोज रेडमी नावाची ही जी फाईल आहे आपण तिचे इथं चेंजेस केले तिथं पण दिसू शकते. सपोज मी आता इथं चेंजेस करतोय काही पी. हा जो काही पॅरेग्राफ आपण लिहिलेला आहे इथे तो पण आपण इथं चेंजेस करू शकतो तिकडे नेऊ तिकडे. इथं जे काय आपल्याला readme डॉट एमडी मध्ये जे काही एम दिसतोय ना हा, तर तो एम कशामुळे दिसतोय की आपण जे काही मॉडिफाईड केलंय फाईल मध्ये त्यामुळे तो दिसतोय आपल्याला.
आणि आत्ताची समजा ते चेंजेस तर वगैरे केलेत आपण, पण आपण चेक करू शकतो आता की आपलं आपण तिकडून इकडे आणलेली फाईल दिसते का नाही. हे बघा, लेंथ नेम गिट अँड गिटहब, आपल्याला एकच फाईल सध्या दिसते इथं. ओके. त्यानंतर आपण याचं स्टेटस पण चेक करू शकतो. स्टेटस. ओके ओके, सॉरी सर, एक मिनिट. आपण जी काय व्हीएम व्हिडेमो नावाची जी काय फाईल आणलेली तिला आपण डिरेक्टरी करतोय. हे बघा, आपण व्हीएम नावाची जी काय फाईल आणली तिथं डिरेक्टरी म्हणजे एक फोल्डर असतं सपोज. आपण ते फोल्डर इकडं करून घेतले, त्याच्यानंतर लिस्ट चेक केली, आपल्याला रीडमी फाईल पण आता शो होतीये. आणि त्याच्यानंतर आपण आता गेटचं स्टेटस चेक करूया. आपल्याला हे जे काय एरर आलाय किंवा ते काय म्हणताय आता, ही जी मॉडिफाईड नाव मॉडिफाईड मॉडिफाईड हे जे काही रेड अक्षरात दिलंय ना आपल्याला, ते कशामुळे दिलंय त्यांनी, की जे आपण हे काय इथं जे मॉडिफाय जे केलंय ना, ते तुम्ही ऍड नाही केलं आणि कॉमेंट नाही केलं, म्हणून ते काय म्हणताय, तुम्ही आता त्याला ऍड करून घ्या आणि कॉमेंट करून घ्या. मग आपण त्यासाठी वापरू शकतो गिट ऍड आणि फाईलचं नाव द्यायचं. ओके. आता आपण याचं स्टेटस परत एकदा चेक करू शकतो. ओके. होय बघा, आपण ज्या सपोज आपण काय केलं इथं आता गिट ऍड आणि एक डॉट सिम्बॉलचा यूज केलाय, डॉट हे केलंय, कारण डॉट म्हणजे काय, मल्टिपल फाईल्स आपण त्यामध्ये हे करून घेऊ शकतो, की ऍड करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सिम्पली एक काम करूया तिथं, सिम्पल एक व्हीएम व्ही जे नेम आहे आपलं त्याच्यात काय करू, किंवा गिट हा व्हीएम व्ही मध्येच आपण एक काय करू, न्यू फाईल क्रिएट करून घेऊ, इंडेक्स डॉट एच टी एम एल नावाची. इंडेक्स डॉट एच टी एम एल नावाची आपण एक काय फाईल ऍड करून घेतलेली. आता परत एकदा आपण काय करू, स्टेटस चेक करू. स्टेटस. आता आपल्याला काय एरर दिलाय त्यांनी, की फाईल अनट्रॅक आहे. फाईल अनट्रॅक म्हणजे काय, आपण तिला ऍड आणि कॉमेंट केलं नाही म्हणून ती फाईल आपल्याला काय दिसते, अनट्रॅक दिसते. तर मग आपण काय करू, तिच्यात एक काम करू, तिच्यात काहीतरी आपण ओके. आपण आता काय केलं, या फाईलमध्ये चेंजेस पण केले, आणि आता आपली जी ही फाईल आहे, आपल्याला ही फाईल कुठे दिसली पाहिजे, आपल्या मेन प्रोफाईलवर दिसली पाहिजे, म्हणजे कुठं, आपल्या गिटहबच्या अकाउंटवर. आता आपण ही फाईल ऍड करण्यासाठी सरळ सिंपल एक हे काय म्हणतो आपण, सिंपल कमांड ऍड गिट ऍड आणि फाईलचं नाव इंडेक्स डॉट एच टी एम एल. ओके. आता आपण परत एकदा स्टेटस चेक करूयात, म्हणजे आपल्याला कळेल नेमकं ट्रॅक झाली की नाहीये. ओके. हे बघा, आपण हे जे काही दोन फाईल होत्या त्या मॉडिफाय पण केल्या आणि चेंजेस पण केल्या. आता आपण परत एकदा त्याच फाईलमध्ये अजून दोन तीन गोष्टी बघू शकतो. सपोज मी यामध्ये चेंजेस केल्या या फाईलमध्ये. हॅलो. आणि रेडमी ही जी फाईल आहे आपली, आपण तिच्यात पण थोडेसे चेंजेस केले.
तर आपण पाहू शकता. आणि आता आपण काय करतो, एकदा स्टेटस चेक करून घेऊया. आता आपण इथं पाहू शकतो, हे जे काही दोन आपल्याला काही जे एरर आले, ते का आलेत? एक फाईल आहे, आपण त्यात चेंजेस केले आणि त्या चेंजेस ते काही कॉमिट केले गेले नाहीयेत, म्हणून ते आपल्याला चेंजेस आले. आज सपोज आपण सिंपल काय करत होतो, एक फाईल ऍड करण्यासाठी git ऍड डॉट फाईलचं नेम टाकत होतो. बट आपल्याला जर अशा मल्टिपल फाईल्स मध्ये चेंजेस केले आणि आपल्याला ते कसे ऍड करायचे, त्यासाठी आपली एक कमांड आहे, git ऍड स्पेस आणि सिम्पली डॉटचं सिम्बॉल द्यायचं, डॉट हे करायचं, डॉट ऑपरेटर यूज करायचा, जेणेकरून मल्टिपल फाईल्स ह्या ऍड होतील. ओके. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या काही जर सर्व ज्या फाईल घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कॉमिट करायला लागतील. मायनस घेऊन आणि सिम्पली आपल्या इथं काहीतरी एक इंट्रोडक्शन, आपल्या जे फाईल विषयी इंट्रोडक्शन थोडंसं टाकून द्यायचं, जेणेकरून आपल्याला म्हणजे ते कॉमिट होत आणि प्रॉब्लेम येत नाही. प्रोडक्शन आता ते काय म्हणताय आपल्याला, टू फाईल्स आर आहे, जे काय आपण जे काही कमांड वगैरे किंवा काय केलं असं नाही, सगळे इथे चेंजेस केले. आणि पुश ऑपरेशनचा आपण म्हणजे पुश कमांडचा यूज करून आपण ते सर्व पुश करू शकतो. एक मिनिट, ते पण गिट पुश ओरिजिन मेन. हे जे काय आपलं आता म्हणजे पुश आपलं जे काही कोड्स मध्ये आपण जे काही चेंजेस केले ते इथं तर केले, पण आपण तिकडं पण मी तुम्हाला ते दाखवू शकतो. तर आपण आपल्या पहिल्या जिथं आपण फाईल क्रिएट करून घेतली होती, आपण तिथं आलोय. त्याच्यानंतर मी काय केलं, इथं हे पेज रिफ्रेश करून घेतलंय. तर आपण बघू शकतो की आता इथं आपण इंडेक्स डॉट एच टी एम एल नावाची जी काही फाईल डबल क्रिएट केली ती आपण तिकडे क्रिएट केली ती, बट ती आता इथं आपल्याला दिसते, ती फाईल इथं आली आहे. आणि बघा आपण इथे बघू पण शकतो, इथं आपण ह्या दोन फाईल मिळून 5 कॉमेंट केले. म्हणजे आपण जे काय केलंय, जे काय आपण गेट थ्रू जे काही कॉमेंट असतील, जे काही चेंजेस केले असतील, ते आपल्याला तिथं शो होत आहेत आणि ते पूर्णपणे आपल्याला दिसत आहेत. ओके. ते आपल्याला दिसत आहेत. आणि आज आपण परत आपल्या त्यावर चाललो. आता आपल्याला जर समजा आपण आता व्ही डेमो या डिरेक्टरीवर आहे, सपोज आपल्याला ह्या डिरेक्टरी मधून बाहेर यायचं, तर आपण सीडी आणि दोन डॉटचा यूज करून इथून बाहेर पडू शकतो. आता आपण स्टेटस परत एकदा चेक करू शकतो, स्टेटस. ओके, आपण ह्या डिरेक्टरीच्या बाहेर पडलेलो आहोत. आता आपण इथं दिसू शकतो की आपण फक्त व्ही डेमोवर आहोत. आणि गिट स्टेटस. आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यू डिरेक्टरी क्रिएट करायची असेल किंवा एखादी लोकल रेपो आपण इथून पण क्रिएट करू शकतो रेग्युलरली, पण आता आपण इथून क्रिएट करतोय त्यासाठी आपण कमांडचा यूज करतो, मेक dir डिरेक्टरी. डिरेक्टरी म्हणजे एका प्रकारचं फोल्डर, त्याच्यामुळे मग त्याचा काही विषय नाही. लोकल आपण काय केलं, आता लोकल रेपो नावाचं जे काय आपण इथून बनवू शकत होतो, आपण ते काय केलंय, फक्त कमांड थ्रू बनवलंय. आणि आता आपल्याला परत त्या लोकल रेपो मध्ये जायचंय, तर मग आपण यूज करू शकतो सीडी. एक मिनिट, सीडी लोकल
नाही नाही, त्या सीडी लोकल रेपो. ओके, आपण आता ह्या परत ह्या आपण रिपॉझिटरी मध्ये आपण आलेलो आहोत. git तर इथपर्यंत झालंय माझं, नाही का, म्हणजे असं ऍड करायची फाईल वगैरे कसं इथपर्यंत झालंय. या दॅट्स गुड. ओके. व्हेरी वेल डेमो सुमित. म्हणजे तू ज्या एक्सपेक्टेड गोष्टी होत्या त्या प्रॉपर ट्राय केल्या. ठीक आहे, ऑन गोइंग डेमो मध्येच मी थोडस तुला अजून याच्यामध्ये सांगतो. ओके आता सर. तुझं झूमचं अकाउंट आहे ना, तू पुन्हा शेअर कर. सॉरी, नॉट अ झूम, गिट्स अकाउंट शेअर करा नाही स्क्रीन. माझे का? हो यस. एक मिनिट. ओके. या म्हणजे त्या काय ज्या काही गोष्टी आता तू एक्सप्लेन केल्यात ना, सेम गोष्टीच असतात आपल्या कल्चरमध्ये. बट म्हणजे काय त्याला की फाईल्स वगैरे ऍड करणं, त्याला कंटिन्युअसली कमेंट वगैरे करत राहणं, किंवा त्याला पुश करणं, पुल करणं. ओके, गिट फेच हम्म. करणं, गिट ब्रांचेस चेक करणं, किंवा गिट स्टेटस चेक करणं. ह्या सेम थिंग्स जे हम्म. असतात ना, त्या ऍज अ इंडस्ट्रियल लेवलला किंवा आपल्या अशा ऑर्गनायझेशन लेवलमध्ये कंटिन्युअसली चालू असतात. जे काही ओके ऑनगोईंग प्रोजेक्ट वगैरे असतात त्याच्यामध्ये डेली सायकल मध्ये त्यांना ते फेस करायला लागतं. पण आता जे काही तू करतोय आता ते तू ऍज अ पब्लिक लेवलला करतोय. ओके, आता ओके सर. पब्लिकली जे काही तू सेटअप केलंय ना, त्याला कोणी पण ऍक्सेस करू शकतं आणि त्याला कोणी पण त्याचा तो यूज आहे तो करू शकतो. त्याच केसमध्ये आपण प्रायव्हेट गोष्टी कशा पद्धतीने हँडल करतो ना, तर ते पण हम्म. याच्यामध्ये पाहिजे. तर प्रायव्हेट मध्ये जर तुला करायचं तर तू जी काही रेपॉझिटरी बनवली सेम ऍज इट इज फॉर पब्लिक, तर तीच हम्म. रेपॉझिटरी तू प्रायव्हेट साठी क्रिएट करू शकतो. जसं तू आता रेडमी फाईल ऍड केली, त्या रेडमी फाईलच्या वरतीच एक ऑप्शन होता जो की हो. हो. त्याच्यामध्ये तू प्रायव्हेट पण ऍड करू शकतोस. हो सर. आणि हम्म. प्रायव्हेट जर असेल ना, तर प्रायव्हेटचा जो मॅनेजमेंट आहे तो थोडासा डिफरंट असतो ऍज ओके सर. कम्पेअर टू पब्लिक रेपॉझिटरी. ओके. त्याच्यामध्ये तुला कंटिन्युअसली पासवर्ड वगैरे द्यायला लागतो. म्हणजे हम्म. पासवर्ड का डायरेक्टली तुझा अकाउंटचा पासवर्ड ते घेत नाही. ओके. तुला आपल्या गिट हब मध्येच जे काही ऑनलाईन हबचं अकाउंट आहे त्या अकाउंट मध्येच एक गिट क्लासिक टोकन किंवा गिट टोकन नावाचा जो काही ऑप्शन आहे तो तुला सेटिंग मध्ये फाईंड केल्यानंतर सापडेल डेव्हलपर सेटिंग मध्ये. त्या त्या ऑप्शन वरती तू जे काही टोकन आहे त्या टोकन वरती तुझा कम्प्लीट ऍक्सेस मॅनेजमेंट तू करू शकतोस. म्हणजे एकदा जर तू टोकन क्रिएट केलं तर तू त्याच्यामध्ये लिमिटेशन्स देऊ शकतो की हे जे टोकन आहे हे पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी व्हॅलिड असलं पाहिजे, किंवा फक्त 15 डेज साठी, किंवा 30 डेज साठी, किंवा लाईफ टाइम साठी तुला ते जे काही टोकन आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे. ते टोकन क्रिएट करता करता तू त्या टोकनला ऍक्सेस पण पास करू शकतो की ते टोकन कसं कोणत्या कुठल्या ऍक्सेस साठी तुला ते वर्किंग मध्ये पाहिजे. करेक्ट, म्हणजे ओके. रेपॉझिटरीचा कुठला ऍक्सेस त्या टोकनला देता आला पाहिजे. हे ज्या सर्व ज्या काही प्रोसेस आहेत त्या टोकन क्रिएट करताना तू क्रिएट करू शकतोस. आणि आताच जे काही तू पब्लिकली गिट का क्लोन केलं, ओके, तर ती हम्म. क्लोन ज्यावेळेस तू प्रायव्हेट करतो त्यावेळेस ती डायरेक्टली इझिली ऍक्सेस होणार नाहीये. बिकॉज ते नाही. तुला त्या ठिकाणी पासवर्ड वगैरे मागणार, गिट ऍक्सेस टोकन मागणार. आणि त्यावेळेस युजर नेम मागतं त्यावेळेस तुझं सेम युजर नेम विथ तू क्रिएट केलेला टोकन नंबर त्या ठिकाणी पास टोकन. करायचा असतो. ओके, ओके. आणि हम्म. तो पास केल्याच्या नंतर तू सेम ऍज इट इज ज्या काही गोष्टी पब्लिक लेवलला फेस केल्यात किंवा ट्राय आउट केल्यात सेम त्याच गोष्टी करायच्यात. म्हणजे न्यू फाईल्स क्रिएट करणं असो, प्रोजेक्ट मध्ये चेंजेस करणं असो. ओके, ओके. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून तू गिट ऍड आणि गिट कमिट करून त्यांना पुन्हा पुश करू शकतो. ओके, तर ओके सर. तुझ्यासाठी आता सेम टाइमला एक न्यू टास्क असेल तो हम्म. की तू आता 1-2 दिवसामध्ये कम्प्लीट करायचा. ठीक आहे, 1-2 ओके सर. दिवसामध्ये म्हणजे टिल तू मंडे पर्यंत तुला तो कम्प्लीट करायचा. ठीक आहे, ओके मंडे सर. नंतर तुला डायरेक्टली मी प्रोजेक्टचा ऍक्सेस देईल. ओके. हँड्स ऑन ट्राय आउट करू शकतोस. तू की सध्या गणेश करतोय. ठीक आहे, ओके सर. ओके सर. मग तू आता काय करायचं, ऍज अ फीचर ब्रांचेस कसं मॅनेजमेंट करू शकतोस ते ट्राय आउट करायचं. ओके सर. ठीक चालेल. आहे, आणि फीचर ब्रांचेस
तू स्वतः कसे क्रिएट करू शकतो किंवा तू एक्झिस्टिंग क्रिएट केलेली कशी मॅनेज करू शकतो, तू फीचर ब्रांचेसला किती वेळा पुश करू शकतो. ओके. ओके सर. तर ह्या गोष्टी तुला आता विन 2 days मध्ये ट्राय आउट करायचे. चालेल. ओके सर. हो, तर चालेल सर. म्हणजे हे गुड आहे, कारण तू एकदम प्रॉपर स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी CDTR करून शोकेस केल्यात, फाईल चेंजेस वगैरे पण केल्यात. सेम थिंग त्याच आहेत, फक्त ज्यावेळेस तू प्रायव्हेट करतो तुला फक्त युजर नेम आणि टोकन पास करायला लागतं. ओके. आणि याच्यामध्ये चालेल. तुला अजून एक म्हणजे याच्यामध्ये गिटहबचे सेटअप करताना 3 ways अवेलेबल आहेत. एक आहे पब्लिक. पब्लिकसाठी तुला कुठलाही पासवर्ड वगैरे विचारलं जात नाही. ओके. तुला फक्त त्या ठिकाणी युजर नेम टाकायला लागतं. त्याच्यानंतर प्रायव्हेट साठी एक तू SSH म्हणून एक मेथड आहे, ती ट्राय आउट करू शकतो. आणि दुसरी तू डायरेक्टली गिट ऍक्सेस टोकननी गिट क्लोन करताना तू तो पासवर्ड देऊ शकतो. सेम प्रोसेस फॉलो आहे. यू शुड ओके. ट्राय बोथ स्टेप्स. ओके. दोन्ही ओके. पण स्टेप्स ट्राय कर. त्याच्यामध्ये तुला काय काय ऑब्झर्वेशन मध्ये काय काय फाइंड आउट होत ते शेअर कर. त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेव, त्याचे डॉक्युमेंटेशन पण करून ठेव, जसं तू आता प्रेझेंटेशन मध्ये PPT ओके बनवलंय. सर. ओके. त्याच ओके. PPT मध्ये कंटिन्यू कर की ओके. प्रायव्हेट साठी काय असणार आहे. त्याच्यानंतर नोट डाऊन करून घेतलं तर चालेल. फीचर ब्रांचेस कशा मॅनेज केल्या जातात आणि फीचर ब्रांचेसला तू किती वेळा कमिट किंवा पुश करू शकतो. ठीक आहे. ओके. फीचर ओके. ब्रांचेस काय असतात ते पण एक्सप्लोर कर. आणि ऍक्सेस मॅनेजमेंट काय आहे म्हणजे SSH आणि अजून एक ऍक्सेस टोकनने तू कशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. ओके सर. तर आतापर्यंत जे झालंय सेम त्याच गोष्टी करायच्या. तुला ऍक्सेस मॅनेजमेंट करताना ऍक्सेस. ID पासवर्ड प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे. आणि ओके प्लस सर. याच्यामध्ये अजून एक ऍडव्हान्स आहे की जी फीचर ब्रांच मला आता तुझ्या डेमो मध्ये कुठेही दिसलेले नाहीये, तर तू फीचर ब्रांच ड्राईव्ह करायची. चालेल. हो, ठीक आहे सर. चालेल. ठीक आहे. थँक्यू. स्क्रीन स्टॉप करू शकतो, रेकॉर्डिंग पण स्टॉप करू.